भरत म्हणतो कै कै तू पापी आहे मा, तुझी जीभ कशी गळून पडली नाही मा, मा तू मला मारून का टाकलं. काय शब्द आहेत महाराज. जा मा जा, तू माझ्या दादाला वनवास दिला, आजपासून मी आई म्हणणार नाही. ही गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्राकडे भरत जातो. सगळी कथा सांगायला 2-3 वाजतील. फार गोड आहे रामायण. युट्यूबला टाका, ऐकायला मिळेल. वेळ कमी आहे. पोहोचला भरत, मला वेळ कमी बरं का. पोहोचला, रामचंद्राला माफी मागतो. ही गादी तुमची आहे, सिंहासन तुमचं आहे, हे परत चला प्रभू, परत चला. रामचंद्र परत येत नाहीत. उलट त्याच भरताला सांगतात, भरत 14 वर्ष तू मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे, परत माझ्याकडे येऊ नका, मला वनवास करू द्या, आणि तुम्ही मात्र 14 वर्ष गादी सांभाळा. भरत म्हणतो मग तुमच्या पादुका द्या. शीश पर खड़ाओ आखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशान. रामचंद्राच्या पादुका घेऊन भरतजी जातात, पण रामचंद्र परत येत नाहीत. का? वाल्मिक ऋषीने 14 वर्षाचा वनवास दिलेला आहे. त्याच्या पुढे प्रभूला जाता येत नाही. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, असे सगळे अवतार आहेत. एवढी कथा बाद झाली तुम्हाला कळायला. कृष्णाच्या अवतारात मात्र असं नाही. तो परिपूर्णतम सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. आमच्या गावाला, तुमच्या गावाला मकर संक्रांतीचा सण येतो सप्त्यामध्ये. मोठी परंपरा आहे. 43 वर्षाचा सप्ताह आहे तुमचा. प्रत्येक गावाला परंपरा असते. अनंत महाराजांच्या गावाला वेगळी, पांडुरंग महाराजांच्या गावाची ही सप्त्याची. तशी माझ्या गावाला आम्ही हनुमान जयंतीचा सप्ताह करतो. आमच्या गावाला एक परंपरा आहे महाराज. काल्याच्या कीर्तनामध्ये बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत आम्ही करतो काल्याला. तर ते 10-5 वर्षात माझं जरा नाव झालं. तर मी गावातल्या लोकांना म्हटलं, वा मी पंगत देतो काल्याची, पण हे बंद करू आपण आता. बाजरीची भाकरी बरं वाटत नाही. जुन्या लोकांची गरिबी होती म्हणून ते द्यायचे. आता जरा बरं झालंय तर गुलाबजाम काय तुम्ही म्हणाल ती पंगत मी देतो, 1-2 लाख रुपये लागू द्या. तर आमच्या गावातले लोक म्हटले, तुमचा काला कॅन्सल, भाकरी कॅन्सल होणार नाही. तर मी त्याच्यात डोकं लावू नका. मी का सांगतो, परंपरेला हात घातला की लोक बाजूला काढतात. तसं गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे अगोदर देवाच्या. भगवान कृष्ण गोकुळात आले. कोणता इंद्र उंद्र रे म्हटल्या? कोणी सांगितलं याची पूजा बंद केली? पूजा. इंद्राला राग आला. इतका पाऊस पडला, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग तुम्हाला वाटतं पूजा केली? अजिबात नाही. गिरी गोवर्धन येणे उचलीला. पुढं सांगायचं थोडं कालियाचं पुढं, म्हणून पहिलंच म्हणलं. गिरी गोवर्धन उचलला पांडुरंग महाराज, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली महाराज. याला म्हणतात सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे, म्हणजे करण्याचा अधिकार आहे आणि करतो असा परिपूर्णतम अवतार कृष्णाचा, परिपूर्णतेचा काला. 12:30 वाजले महाराज. कळलं आम्हाला त्याचं चरित्र आज गायचं. बाकीच्याचं बोलता येत नाही, सांगता येत नाही. का? बाकीचे अवतार पूर्ण आहेत, अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत, कला आहेत, पण परिपूर्णतम साक्षात कृष्णोस्तु भगवान स्वयं. परिपूर्ण अवतार कृष्णाचा आहे. पण तुम्हीच आता म्हटले समुद्राची शाईन, मेरुपर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागदन, एवढ्या वस्तू गोळा केल्या तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. पण त्याचं चरित्र नेमकं काय सांगतात महाराज आपण निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहता गोवळी, पाहता गोवळी, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोवळी खाय त्या चरित्राचं उच्चारण केलं. चरित्र सांगितलं तुकोबारांनी. काय चरित्र घडलं म्हणले, गोपाळांच्या ताटातलं विश्वाच्या मालकानं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी. काय झालं, एकदा पेंद्याच्या घरी कडी केली होती. कडी तुमच्याकडं कडी करतात? आजी चष्म्यावाली माय
कढी करतात का? अशी मान हाला ना बघतं काय विचार हे पोरीनं कढी करतात ना हा ताकाची असते, दह्याची असते, आमसोलाची असते, थोडीशी आंबट असते, थोडीशी तिखट असते. फक्त ऐकायची, तोंडाला पाणी बिनी येऊ द्यायचं नाही बरं. कढी असं आटम आहे म्हणला कीच तोंडाला पाणी येतं महाराज. थोडीशी पातळ असली की माणसं अशी फुडक्याची फुडके आणतात. पूर्वी सप्त्याच्या कालेलाच असायची शिरा भात कढी, दोरणची दोरण माणसं हाणायची. आता कढी लई टेस्ट, थोडी चटक्याचं ऊन पडलं गरमीच्या दिवसात चांगली लागते. तर ती पेंद्याच्या आईनं बनवली होती. सगळे माझ्याकडे बघा, मस्त अशी कढीला फोडणी दिली होती, जिरे मोहरी चटणी वरून टाकली होती, कढीपत्ता कोथिंबीर वरून अशी मस्त त्याचा वास असा दारामध्ये आला होता. दारात तो पेंद्या खेळत होता, धावतच गेला, आई 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 काय बनवलं? आई म्हटलं अरे पेंद्या कढी केली ना. असं का देवर आई मला? आता आईला लेकरू सोडून काय आवडत, लेकरासाठीच बनवलेली असते. आईने लगेच एका ग्लासामध्ये त्या पेंद्याला दिली. तुम्ही माझ्याकडे बघा, पेंद्यानं कढीचा ग्लास घेतला, प्यायला सुरुवात केली. आणि जशी कढी प्यायला सुरुवात केली त्याच्या जिभेला चव लागली. इतकी खतरनाक झालती ना कढी, लय भारी हो, काय टेस्टेड महाराज. इतकी थोडीशी आंबट, थोडीशी फक्त ऐका हे तोंडाला पाणी पिणे माझ्याच यायला लागलं तर तुमच्या काय आता बरं का. अशी टेस्टेड कढी झालेली, त्याच्या जिभेला चव लागली. बाबा पांडुरंग महाराज, अनंत महाराज, अशोक बाप्पा, नेमकी परमेश्वर महाराज, त्याच्या जिभेला चव लागली आणि इतकी कढी भारी झालेली. तो म्हटलं राव काय सुंदर कढी झाली. ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या कानाला किती आवडेल, माझ्या देवाला. याला भाव म्हणतात. हा भाव शब्दाचा अर्थ आहे. आपल्याला जी आवडतं ना ते देवाला दिलं पाहिजे. भाव काय असतो? आपल्याला जी आवडतं, अंतरीची घेतो गोडी, पाही जोडी भावाची, देवसोयरा 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 दिनाचा, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. थोर प्रेमाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून आला, भावची कारण भावची का भाव बळे आकडी एरवी. एक लगट असे तुमच्यासारखे मी पण 5-50 प्रमाण देऊ शकतो. अर्थ एवढेचे काय मला सांगायचं काय, भाव इतका शुद्ध भाव, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ऐका ऐका, जिभेला चव लागली, मरडस गाव माझ्याकडे बघा, आणि त्याला वाटलं ही कढी माझ्या कन्हैयाला कृष्णाला किती आवडेल, माझ्या मित्राला. एक वाक्य सांगू, मित्राची आठवण सुखात आली पाहिजे. नीट ऐका बरे, मित्राची आठवण सुखात आली पाहिजे. तुमचा गरीब मित्र सुखामध्ये सांभाळला की तुमच्या दुःखात तुमचा मित्र ढाल बनत असतो. कधी ढाल बनतो? तुमच्या सुखात त्याची आठवण काढा. तुमची वास्तुशांती करायची तर मग त्याला कपडे घ्या. तो जरा गरीब आहे म्हणलं की लांब लोटू नका त्याला. एकाच वर्गात शिकलेले असतात, कुणी कलेक्टर होतं, कुणी चपराशी होतं, कुणी डोरा मागं जात. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं, मग काय फेकून द्यायची का मित्र? असं नाही, जवळ घ्यायची. सुदामा गरीब आहे, विश्वाचा मालक देव आहे महाराज, पण सुनते ही दौडे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, होवा रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये महिमान कैसा अजीबा गया. असा कोण आलाय हा? कपडे फाटलेले, फाटी रे धोती तुटी रे पगडिया, चालत पाऊ गसे सुदाम जी को देखत श्याम हसे. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला. फाटलेले कपडे पाहिले त्या दोस्ताचे, पण असं नाही म्हटलं भगवान तू गरीब आहे मी श्रीमंत आहे, अजिबात नाही. सुनते ही दौडे, मिठीच मारली महाराज त्याला. गरीब मित्राला जवळ घेत जा. आपलं चांगलं झालं म्हणजे आपल्या गरीब मित्राची आठवण काढत जा, त्याला जवळ घेत जा. माझी विनंती आहे कीर्तनाची, या तुम्हाला घरी घेऊन जा. सुखात आठवण काढली रे काढली की तोच तुमचा मित्र तुमच्या दुःखामध्ये ढाल बनून उभा राहत असतो. म्हणून सुखात आठवण काढा. विठ्ठल सुखा आणि मग विठ्ठल दुखा. विठ्ठलाचं भजन हे सुखातही करायचं. लय चांगलं झालं आता 2-2 कीर्तन यायला लागली म्हणजे भजन नाही सोडायचं. लय मोठा झालो मी आता, भजन नाही 2 तास तरी करायचं. ज्ञानोबाराया 1 तास तरी म्हणायचं. रोज गाडीमध्ये म्हणतो बघा, केलंच पाहिजे. 2 तास मोबाईल बंद ठेवायचा, हरिपाठ केलाच पाहिजे. हो, विठ्ठल सुखा, सुखातही विठ्ठल करा. सुखातलं भजन तुम्हाला माजू देणार नाही. पैसे जास्त झाले तुम्हाला अभिमान होऊ देणार नाही. सुखातलं भजन माजू देत नाही, आणि दुःख आलं संकट आलं भजन केलं की ते मरू देत नाही.
म्हणून मैत्री मैत्री सुखामध्ये आठवली पाहिजे. जशी जिभेला चव लागली तशी काना आठवला. आईला मागितली त्यानं कडी, पण आईला पेंद्याला माहिती होतं आईला जर सांगितलं ही कडी कृष्णाला न्यायची, आपली आई अजिबात देणार नाही. का? आईचं म्हणजे पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाच्या आईचं म्हणजे यशोदेचं कडाक्याचं भांडण झालं होतं. कडक भांडण एकदम. दोघी एकमेकीकडे पाहत नव्हत्या. त्याला 36चा आकडा म्हणतो आपण मराठीत. 3चा इकडं आणि 6चा इकडं. 3 तिकून आला की 6 इकडं फिरलास तो पाहतच नाही. तो गंगाकडेच जाणार पण मंदिराकडे जाणार. हो, त्याला 36चा आकडा. लय बेक कुठून आलेत हे आकडे, कमून झालेत कळत नाही, पण झालेत बरं का. इतके वाईट महाराज भांडणे. ते त्याच्या तोंडाकडे पाहत नाही, हे त्याच्या तोंडाकडे. तसं नसलं पाहिजे. 63चा आकडा असला पाहिजे, समान असले पाहिजे. बघा बघा बघा, त्या यशोदेचं आणि त्या पेंद्याच्या आईचं झालेलं भांडण. कडी न्यायची यशोदेच्या पोराला, काय करावं आता, आईला कसं करावं म्हणते ना. आईला घुमायला सुरुवात केली. घुमायला एखाद्याकडून काही घ्यायचं असलं म्हणजे गोड बोलावं लागतं बरं का. काही मिळवायचं असलं म्हणजे पांडुरंग महाराज गोड बोलावं लागतं. जगामध्ये जो गोड बोलला त्याचं बरं चाललंय. जरा छाती काढून चालले ते संपून गेले महाराज. गोड बोलावं लागतं. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुखी अमृताची वाणी. गोड बोलावं लागतं. वेचिते वचन किती प्रमाणे सांगते. गोड बोललं की समाज तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो. गोड बोलावं लागतं. तसं त्याने आईला बोलायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला चवे, किती मस्त कडी केली गाई, तुझ्यासारखी जमणारच नाही कुणाला, खरंच तू अन्नपूर्ण आहे आई, तू खरी ओरिजिनल आहे ग आई, तुझ्यासारखं काय कुणाला येतं का. आई म्हटली पेंद्या घुमू नको, मी तुझीच आई आहे. पोराला वाटत असतं बरं का आईला काही कळत नाही, पण आई आपल्यापेक्षा डबल हुशार असते बरं. ती फक्त भोळ्याचं सोंग आणत असते. कधी काय ध्यानात ठेवायचं, आपण लय हुशार झालो म्हणजे आई भोळी नसते महाराज. मा इतकी हुशार असते महाराज, तिने आपले पाळण्यातच पाय पाळलेले असतात. झोक्यात येतानाच ओळखत असते हे काय करणारे आणि किती लांब जाणारे. माय बापाला लेकराचे पाय पाळण्यात दिसत असतात. सावधान, माय बापाला कमी लेखू नका. आपले मायबाप हुशार असतात. ते जरी शाळेत गेले नसतील तर तुमच्यापेक्षा डबल हुशार असतात. आणि तुम्हाला नाहीच कळणार आई तर 2-4 किलोचा एक दगड पोटाला बांधा आणि 1-2-3 महिने दगड पोटाला बांधून मला कोणतंही घरातलं काम करून दाखवा, मी कीर्तन करायचं सोडून देतो. शक्य नाही मला. अजून सांगू, आई कळेल तुम्हाला. आई एखाद्या झोपायच्या अंथरुणावर गादीवर 1 लिटर असं बकेटभर पाणी टाका आणि त्याच्यावर झोपून दाखवा मला. अहो तुम्ही लहान असताना सू करायची त्या गादीवर आणि ती तुम्हाला बाजूला सरकायची, आई त्याच्यावर झोपायची. आता आपण तिला म्हणतो तुला काही कळत नाही, तू काय हुशार आहे का. फार अवघड आहे महाराज. माय बापाला जगात जो दुखविल ना महाराज, त्याच्या इतकं अकल्याण कुणाचंच होत नाही. माय बापाला त्रास द्यायचा नाही. जिवंतपणे आपल्या घरातले देव जर कोण आहेत तर आपले मायबाप आहेत महाराज. या 2 हातानं जिवंत मायबापाची सेवा करा, काही कमी पडणार नाही, काही नाही. बघा काहीच कमी नाही महाराज. माझा अनुभव आहे. आम्ही दोघं एकत्र आहेत ना भाऊ. आमची आई लय आनंदी. लवकर गेले आमचे वडील महाराज. आमची आई सुंदर होती दिसायला. आईचं लवकर तारुण्य पण तिला व्यथा निर्माण झाली. पण आम्ही दोघांना असं राहिलो की आमची आई चांगलं झाली, आता फ्रेश झाली. का? तुम्ही मायबापाचं दुःख समजून घ्या. त्यांना 2 हाताचा आधार द्या. काही नाही महाराज, एखादा शब्द बोलले तर सहन करा. काही नसतं तिनं आपल्याला जन्माला, आपण काही बोलतो तिला नका. स्वतंत्र कीर्तन होईल विनंती असेल. आईला कळालं. आई म्हटली पेंद्या मी तुला ग्लासात, वाटीत, जगात मगात, तांब्यात ताक देणार नाही. आपलं ती कडी देणार नाही. तुला काय प्यायची तर घरात प्यायची, घराच्या बाहेर तांब्यात, लोटीत, जगात मगात मी देणार नाही. आता किती अवघड झालं. कडी तर न्यायची देवाला, आई तर कशातच देत नाही. त्यानं आईला म्हटलं आई मला तुला सगळी म्हटली अख्खी तुला, पण घराच्या बाहेर तांब्यात, ग्लासात, लोटीत, जगात मागत नाही. म्हटलं आई मला दे. आईने एक तांब्यावर दिली. यानं तोंडाला कडी तांब्या लावला. इकडे बघा, कडी प्यायला सुरुवात केली आणि तसा लॉक टाकला, सेंट्रल लॉक मजबूत. पुढं इथून जे कडी भरली, आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कडी भरली, तांब्या दिला फेकून. ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचणी असतात. बैलगाडीवाला तरी मधात उभा राहील, मोटरसायकलवालाच मधात उभा राहील. आता हे पांडुरंग महाराजांना मला विचारत लय अवघड विठावरुकमय झालेलं असावं आणि 20-25 मिनिटं कीर्तन लेट व्हावं. असा खराब रस्ता लागणार, गाडीच पळणार नाही, गतिरोधक काय लागणार, माणसंच काय रस्त्यात उभी राहणार, एखादा आपल्याकडेच काय पाहणार असा गाडीवर. लय अवघड मान. ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचणी असतात. तसं त्या पेंद्याला लवकर जायचं कडी घेऊन देवाला, आणि त्याला कुणी अडवायचं. पेंद्या घालायला काय जर सांगता येईना, सांगायला जावा तर मग कडी आतमध्ये जाईल. काय करावं आता. कसा तरी रस्ता काढत पोहोचला नंदबाबाच्या वाड्यावर. भिंतीला हात लावून विश्वाचा मालक उभा होता. देवाच्या खांद्याला असा हात लावला, तोंड भरलेलं. इकडे बघा, हाताने इशारा केला, हा करा.
ओ देवा आ करा, हाताने केला इशारा. विश्वाच्या मालकानं ओळखला, बघा आ केला आ देवानं, आणि पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची हा उष्णावळी, खाय त्यांची. आवाज दे गायकाला, आवाज दे. पाहता गोवळी. भाग्य आहे माझं आज पांडुरंग महाराज प्रमाणे म्हणायला. काही दिवसांनी तुम्हाला कीर्तनच एवढे येतं, तुम्ही कधी प्रमाणे म्हणायला गाठायचे. मला असेच म्हणले होते त्यावेळेला, मी असे प्रमाणे म्हणायचो. पुन्हा गटणं, आता गटणंच सप्त्यात उभं राहणं होत नाही, कीर्तनाने वेळ भेटत नाही. वा पांडुरंग महाराज मोठं नाव आहे बरं गावकरी तुमच्या महाराजांचा. ते गावाला माहिती नसतं, सोशल मीडियाला बघा रोज एका पत्रिकेला नामांकित यादीत कीर्तन आहे. इंदोरीकर काय, ढोक महाराज काय, सगळ्याच्या यादीत महाराज गेले. महाराज वा मोठं नाव केलं आपल्या गावाचं, गोड चाल लावली अगदी बरं का. आणि आम्ही सुरुवातीपासून गायक वादन असे कीर्तनकार झाला म्हणजे तो टिकून राहत. त्यांनी गायन केलेलं पाहिजे, सप्त्यात उभा राहायला पाहिजे, पहारा केलेला पाहिजे. 200 रुपये द्यायचे बघा 8 दिवसाचे पहाऱ्याचे. एवढी कठीण ज्याची परिस्थिती होती त्याचे पाय जमिनीला राहतात. एकदाच 2-4 टिपणापासून मोठा झाला संपला, इशू 2-4 महिन्यातच उडून जातो महाराज. का जातो? त्याला लहानपणापासून अभ्यास संस्कृती पारायण केलं पाहिजे, प्रमाण गायले पाहिजे, टाळ घेतलं. चांगले चांगले माणसं टाळ घेत नाहीत महाराजात. अजून आमच्या संस्थेची परंपरा आहे, आमचे महाराज सुद्धा टाळ घेऊन उभे राहतात. अजून महाराज किती वय आहे, पण 65 वर्षाचं वय, पण विद्यार्थ्याचं कीर्तन असू द्या टाळ घेऊन उभे राहणार. त्या संस्थेतले आम्ही मंडळी आहोत. जोग महाराजांची परंपरा आम्हाला आहे. चला मी का सांगतो, पाहता पाहायला गेलं तर गाईच्या धारा काढणारा पेंद्या साध्या गोपाळ, पण खाय त्यांची उष्टावळी. आपल्या तोंडातली कडी देवाला देऊन टाकली. आता काय बघा, अशा कथा सांगता सांगता कधी 1:45 वाजला मलाच कळालं नाही. आता कसं करायचं महाराज, कधी संपायचं बाबा, या कथा संपत नाहीत. आता आपण पुढचं चरित्र सांगण्यासाठी थांबू आणि आपला अभंग राहून देऊन पुढं कन्हैयाचं सांगू. आता पुन्हा आलो तर आता राहिलेला अभंग सांगू बरं का. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. बरं महाराज हे सगळं का घडलं, काय कारण त्याचं? करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. कान्होबाचं ध्यान केलं गोपाळांनी, गड्यांनी चिंतन केलं. हो सारखं नित्य चिंतन, गोविंद गोविंद मना लागलिया सततं कीर्तयंतो माम. नित्य भजन केलं आणि मग देव प्रसन्न झाला. आली द्यावी डाई धावे वळ त्या मागे गाई. त्यांच्या गायी सांभाळू लागला, त्यांच्या डाव द्यायला लागला. माझे गडी कोण कोण खेळ खेळायला लागला. त्यांच्या घरचं जेवायला लागलं, नवे नवे त्यांचं उष्ट खायला लागला. नामाच्या चिंतनाचा परिणाम. पाहता गोवळी
खाय त्यांची उष्टावळी विठोबार कुमारी जय जय गोपाळ गोमाई. गोपाळ कुमारी जय गोपाळ गोमाई. जय जय विठोबार कुमारी गोपाळ गोपाळ कुमारी गोपाळ जय 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 गोपाळ गोपाळ आहा विठोबार गोपाळ. आपल्या संप्रदायाने एक नियम आपल्याला घालून दिलेला आहे की काल्याचं कीर्तनातला अभंग जेवढा लवकर तेवढा संपवायचा, जास्तीत जास्त भगवंताचा लीला सांगायची. त्याचं कारण असं आहे, जेवढ्या लीला जास्त मी सांगल तेवढं पुण्य मला लागतं, आणि जेवढ्या जास्त तुम्ही ऐकाल तेवढं पुण्य तुम्हाला लागतं. 10-15-20 मिनिटांमध्ये ऐका, फार गोड आहेत महाराज, ध्यानातच राहतील तुमच्या. वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना, ओ मर्डसगाव माझ्या बहिणींनो दादांनो ऐका, लग्न चालू असताना लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशातून आवाज आला, कंसा ज्या बहिणीचं लग्न लावतोस ना तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा आणि हा भरवसा बोलण्याचा 8वा हिचा पुत्र वधील. तू जशी हातामध्ये शस्त्र घेतलं, खडग घेतलं, घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरिला, वसुदेवे मारू नकोस, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भयोग माईने नष्ट केला. आणि आता देवकी फार सुंदर दिसायला लागली, कारण का 8व्या गर्भाच्या वेदना लागल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतस. एवढी छान दिसायला लागली, तिच्यासारखी कोणी नाही महाराज. 9 महिने 9 दिवस गेले आणि कारागृहामध्ये अयोनी संभवनो हे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मला गोकुळाला नेऊन घाला असा संदेश दिला. भगवान लहान झाले. उचलेला कमळापती, पायाची बंधनी गळते. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. आपण गंगेच्या काठची माणसं आहोत, पूर आलेला होता. आणि मग यमुनेला पहिलं दर्शन दिलं भगवंतानं. जन्म झाल्यावर यमुना स्थिर झाली. आपला झालेला मुलगा यशोदेच्या शेजारी मांडला गोकुळात. गोकुळातली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळाला 8वा आला. 8वा आला, 8वा नव्हता, 8वी होती. गरगर गरगर फिरून मारणार. तुझं लागी वधी उपजला मजादी, कृष्ण गोकुळी जन्मला. इकडं मात्र सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली. तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. सगळ्या गावात बोबाटा झाला. गवळण पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला. मग गावातल्या या सगळ्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या. इथं काय कमी गवळणी नाही बाबा. एवढ्या गवळणी सांगायच्या म्हणल्यावर 4 वाजतील बघा. 4 आता आपल्याला 20-25 मिनिटात संपायचे. पण आपल्याकडे 3 गायक आहेत. पांडुरंग महाराज कीर्तनकार आहेत, पण आज गायक आहेत. शेजारी अशोक बाप्पा आहेत आणि त्यानंतर अनंत महाराज आहेत. आपल्याला 3 गवळणी सांगायच्या आणि 3 मध्ये तुम्हाला तिघाला पास व्हायचे. 5 झाले तरच पाकिट आहे बरं का. त्याच्याशिवाय मी पाकिट देऊ देणार नाही. आता मला मिळाले, माझं काही टेन्शन मात्र. हो इकडे बघा, पहिली गवळण निघाली यशोदेच्या पोराला पाहिला. श्रीमंत होती बिचारी. एक मुठभर सोनं घेतलं. काय घेतलं? काय मुठभर सोनं? हा, सोयाबीनच्या शेंगा नाही बरं.
कापूस नाही. मग मुठभर सोनं घेतलं, सोनं, आणि सोनं घेऊन निघाली. पांडुरंग महाराज पहिले तुम्हाला म्हणायची बरं का, दुसरे अशोक बाप्पा आणि तिसरे अनंत महाराज. कॉपी करायची नाही हा. तिघांनी तीन म्हणायच्या, मी अर्थ सांगणारे त्याच अर्थाची म्हणायची, दुसरी नाही. मी अर्थ सांगणारे. पहिली गेली, इकडे बघा, पहिली गेली याच्यातली एक गवळण, यशोदेचं पोरग हातात घेतलं, सोन्याचे मूठ, त्या यशोदेच्या पोराच्या चेहऱ्यावर अशी वळून टाकली आणि ती बाहेर आली. इकडे बघा, बाहेर आली. पांडुरंग महाराज सावधान. बाहेर आली, बाकीची रांग लागली होती. काहीचा नंबर 2 ला, काहीचा 3 ला, काहीचा 4 ला, काहीचा 5 ला, काही तिकडे लांब उभा होत्या, काही गोदावरीकडे, काही इकडं, काही तिकडं. सगळ्यांनी तिला विचारायला सुरुवात केली, काय ग बाई, कधी उठली ग बाई, का उरकलं बाई, काटच झाली बाई, का झाली बाई, पहिल्यांदाच गेली बाई, पाहिलं तिचं लेकरू. हो सांग ना, काय घेऊन गेलती? मुठभर सोनं घेऊन गेलते. पाहिलं तिचं पोरग, म्हटलं जास्त वेळ पाव म्हणून तर सोनं नेलं होतं. खूप वेळ हातात घेतलं त्या लेकराला, त्याच्या चेहऱ्यावरून सोनं वाळून टाकलं. मग सांग ना, काळा आहे का तिचा पोरगा, गोरा आहे का, पांढरा आहे का, निळा आहे का, सांग ना कसं आहे ती. म्हटले अगं ते पांढरा गोळा निळा राहू दे, त्या यशोदेच्या पोराला पाहिल्यापासून त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिला पहिला नंबर लागला. जरा मी कॉपी केली, भागून गेलो तुमचं. तेने वेधियले, तेने वेधियले, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. अगं त्या यशोदेचा पोरगा पाहिला ना, त्यानं माझं मनच वेधून घेतलं ग. पाहिली वेद लावी बैशी जीवी. तसंच झालं बघ. मला तो कसा आहे ते माहितीच नाही बघ, त्याचा रंग जाऊ दे, त्यानं माझं मनच वेधलं. दुसरी गेली, दुसरी आपल्या मरडस गावची होती, बिचारी गरीब होती, लोकांच्या शेतामध्ये खुरपण करायची. 10-5 रुपये कमवणारी 100 रुपयाची नोट घेऊन गेली. कमरेला ठेवून ठेवून नोट अशी पुंगळी झाली होती. 100 रुपयाची नोट नेली. यशोदेचं पोरगा हातात घेतलं. इकडे बघा अशोक बाप्पा, माझ्याकडे बघा बरं का, तुमचा नंबर आहे, तुमचा पास व्हायचंय. त्यांचं काय गावातलेच आहे, तुमचं इकडे बघा, महत्वाचं नारळ राहिलंय बघा. यशोदेचं पोरगा हातात घेतलं. इकडे बघा 100ची नोट अशी त्या यशोदेच्या चेहऱ्याच्या पोराच्या चेहऱ्यावर वळून टाकली. ती पण बाहेर आली. बाहेर भरपूर रांग होती. दुसरी म्हटली, बाई पहिल्याला दिसलंच नाही बाई, तिचं मनच वेधून घेतलं, तुला तरी दिसलं का, सांग ना ग. ती म्हटली, अगं मी पण एक 100ची नोट घेऊन गेलते. यशोदेचं पोरगा हातात घेतलं, त्याच्या चेहऱ्यावर नोट वाळून टाकली. पण ऐक ना, त्याची आई इतकी गोरी आहे ना, आई लय गोरी आहे, बाप डबल गोरा आहे. पोरगा कसा आहे? ती म्हटली, अगं मला सावळा दिसला, सावळा सावळा देखिएला देखिएला पूरा
फिट गवळण बरं का, सावळा असं गोड अगदी बरं का. हे आमच्या मराठवाड्यातले गायक याची उत्तरं देऊ शकतात, कारण आमच्याकडं तेलाच्या कंपन्या नाही, इंडस्ट्रीज नाही, कोणती पैशाचं साधनं नाही, पण आमच्या मराठवाड्यात एक एक फुटाला एक एक गायक वादक जन्माला येतो महाराज. आमचा जिल्हा भाग्यवान मराठवाडा. पाथरी काय, परभणी काय, माजलगाव काय, गेवराई काय, जालना काय, संभाजीनगर काय, खाली नांदेड काय, इकडं पूर्णा काय, नावंडा काय, हिंगोली काय. आपला हा मराठवाड्याचा जो पट्टा आहे ना, इकडं तेलाच्या कंपन्या नाही, इंडस्ट्रीज नाही, MIDC नाही, पण असे गायकन वादकन असे जन्माला येतात. जन्माला येतानाच आई पोराला स्वरातच जन्माला घालते, असं रडतच येतं. वर्ग मराठवाड्यातलं स्वरातच रडत येतं महाराज. एकदा का तुम्ही गोदावरी सोडली आणि एकदा का आपला मराठवाडा सोडला, आईला नगर लागलं की बेसूर माल महाराज, बेसूर. स्वरातले माणसं यांना विचारा तिकडं, आता आम्ही रोज जातो, इकडूनच गायक घेऊन जायचे आपण, इकत नाही, तिकडं बेसूर माल आहेत, स्वरात येतच नाही. इकडे पैशाच्या कंपन्या आहेत ना महाराज, तिकडं आपल्यासारखं जन्माला येत नाही. आपल्या मराठवाड्यात गोदावरी आहे, भगवान गड आहे, नारायण गड आहे, किती गड आहेत, किती फळ आहेत. अच्युत महाराज मालक मालक आहे तिकडं, मारुतराव महाराज दस्तापूरकर काय, मोतीराम महाराज फळेकर काय, काय महाराज साधू जन्माला आले. हे बसलेले सगळे साधूच आहेत ना, आमचे रुडी पाटील आहेत, सगळे साधूच आहेत महाराज. साधू जन्माला आल्यामुळे आमचे पोरं स्वरातच जन्माला येतात महाराज. गोड गायक आहेत वा. दुसरी म्हटली सावळा देखील आनंदाचा अनंत महाराज बीडकर. माझ्याकडे बघा आता 2 झाल्या, तिसरी सांगायची लगेच पुढे जायचं. 1 वाजलाय, मला वेळेची जाण आहे. हे काल्याचं कीर्तन असं आहे महाराज, हे हनुमंतरायची शेपटी महाराज, ती लांबतच राहते महाराज. तुम्ही किती आखडा तिला, ती आखडत नाही. आणि त्याच्यात मी एकदा रेकॉर्ड केला, 5 तास काल्याचं कीर्तन केलं मी एकदा, 5 तास. महाराष्ट्रात एक महाराज होऊन गेले, त्यांचं नाव आहे नारायणगिरी महाराज. 8 तास काल्याचं कीर्तन करायचे, 8 तास. आणि ते कीर्तन मी वाजवायचो, मी वाजवलेलं त्यांचं कीर्तन. आपल्या महाराजांचं सप्ताह असायचं दहेगावला, आणि दहेगाव तिथं वैजापूर तालुक्यात. तिथले खासदार होते रामकृष्ण बाबा, आणि ते सप्ताह करायचे. आणि ते काल्याचं कीर्तन ते नारायणगिरी बाबांचं. त्यांचं वय होतं महाराज कमीत कमी 85-90 वर्षाचं. असं हात घालून करावं लागायचं, असं बांधून वर ते दोरी बांधायची, दोरीत असा हात घालायचा, आणि हातावर ते 8 तास काल्याचं कीर्तन. एकाही माणसाची उठायची ताकद नव्हती, जो उठल त्याला शिव्या द्यायचे महाराज. 8 तास काल्याचं ओरिजिनल महात्मा होता महाराज. सरला बेट संस्थाने बघा रामगिरी बाबांचं, त्यांचे ते अध्यक्ष, ते महंत, त्या गंगागिरी महाराजांचे शिष्य नारायणगिरी महाराज. आणि त्या 8 आता एवढा वेळ कोण बसतं महाराज. 1 वाजला कीच लोकांची चुळबुळ सुरू झाली, अर्धे तर जमत नाही आता वेळेच्या पुढं महाराजालाही जायचं असतं. प्रत्येकाची वेळ आहे आता, त्यामुळं आपल्याला जास्त वेळ नाही घ्यायचा. पण एक एवढी सांगायची लगेच पुढे जायचं. पहिली म्हटली बाई माझं मनच वेधून घेतलं, ते नेवेद हेले मन. दुसरी म्हटली बाई आई गोरी आहे, बाप गोरा आहे, पण सावळा देखील आनंदाचा, तिने आनंदाचा पुराला. तिसरी आपल्या गरीब होती जरा, एक चांदीची मूठ घेऊन गेली. चांदी कशाची स्वस्त राहिली बाबा आता, चांदी तेवढीच महाग झाली. यशोदेचं पोरगा हातात घेतलं, इकडे बघा अनंत महाराज, चांदीची मूठ वाळून टाकली, आणि ती पण बाहेर आली. बाहेर आलेल्या बाकीच्यानं तिला विचारलं, बाई आमचा तर नंबरच येत नाही आता, तुझा झाला ग, आम्हाला 2 वाजणार आहेत. एक म्हटले 3 वाजणार आहेत, मला उन्हात उभं राहायचं, स्वयंपाक राहिलाय, राडा राहिलाय, पंगत राहिली, जेवण राहिलं. किती काय ग बाई, कसा दिसला ग पोरगा तिला. पहिलीचं मन वेधलंय, दुसरी ती म्हटली अगं बाई या बाकीच्यात जाऊ दे, माझं असं झालंय, त्या यशोदेच्या पोराला पाहिल्यापासून त्यानं माझी जात, माझं कुळ सगळं हरवून नेलंय. माझे केले हरवणे, जाती कुळ माझे केले हरवणे, जाती कुळ माझे केले हरवणे, जाती कुळ माझे केले हरवणे. श्रीरंगावा कोणी आणूने, श्रीरंगावा कोणी आणूने, असे गायक आता याचे माग इकडचे पण सांगू शकतात बरं सगळे. एवढे सांगायचे म्हणल्यावर वेळ जाईल. सगळ्यांनी सांगितलं. एक म्हटली वेधेय मन, दुसरी म्हटली सावळा देखील आनंदाचा, तिसरी म्हटली बाई अति कुळ माझी गेली हरपोणी, चौथी म्हटली पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा,
विठो देखिएला डोळा बाई ओ वेधले ओ मन तयाची ये गुणी. छान दिसतो, निळा दिसतो, गोरा दिसतो, असं प्रत्येक गवळणीचं झालं. एक गंमत सांगतो. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या ना, बरं का ए माझ्या बहिणींनो, देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या त्या MH15, MH16, MH18, MH20, MH22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ही कुठली पाशिंग नाही. या वयाच्या मुली होत्या 15 ते 30 या वयोगटातल्या मुली. सकाळी एकदा मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या, दुपारी एकदा मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या, संध्याकाळी एकदा मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या आणि रोज यशोदेच्या घरी त्या कृष्णाला पाहायला जायच्या. असे 4 दिवस झाले होते. सकाळ दुपार संध्याकाळी एवढंच काम होतं. नवीन साडी नवीन मेकअप, नवीन साडी नवीन मेकअप. आता सध्या सुरू झालंय बघा हे. तुमच्याकडे नाही खेडेपाडे, पण आमच्या शहरात 5:30 वाजता नवीन साडी नवीन मेकअप, हळदी कुंकू कार्यक्रम मोटरसायकलवर तेच आता सध्या सगळ्या भागांनी तेच आहे. हळदी कुंकू, नवीन साडी नवीन मेकअप. आणि एक वाक्य सांगू, देवाकडं जाताना नटूनच गेलं पाहिजे बरं का. देवाकडे घाण कपडे घालून नाही जायचं, स्वच्छ कपडे घालून. अरे आपण आपल्या संसारासाठी जर एवढं नटता तर देवाकडे जाताना स्वच्छ होऊन गेलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे नटे हरी कीर्तनात स्वच्छ राहिलं पाहिजे, मस्त जगलं पाहिजे. तरुणांनो, माझ्या बहिणींनो, घरी घेऊन जा. मेकअप करून जायच्या पोरी यशोदेच्या पोराला पाहायला. 4 दिवस झाले होते. 2 मजल्याची एक इमारत होती आणि दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिला होता. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आली. वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी गवळणी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. बरं तशा जात नाही. नवीन मेकअप नवीन साडी, नवीन मेकअप नवीन साडी, इकडंच जातात. बघ काय झालं असेल गावाला. 95ला कान कमी होते, ऐकायला नव्हते येत, त्यामुळे तिला माहितीच नव्हतं. तिनं आपले ती काठी टेकत काठी टेकत काठी टेकत पायऱ्या उतरल्या आणि उतरल्या लगेचच सगळे उतरल्यावर पायऱ्या उतरल्यावर तिनं त्या पोरीनं आडवी आली. जशी माथारी पाहिली पोरीने, तिशी पोरी म्हटल्या, म्हातारी तुझं काय ग मधात, ए डंगरे. ती म्हटलं अगं डंगरे म्हणा काही म्हणा, पण सकाळी इकडं जाता दुपारी जाता कुठं ग. म्हटलं अगं तुला माहिती नाही का काय यशोदेला मुलगा झाला. कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, गरुडध्वज, असे 1000 नाव आहेत महाराज. एवढे सांगायचे म्हणल्यावर एक बिसलरी पाणी लागल, सोपं आहेत का? एवढी नावं ऐकली 95नी. पुरी गेल्या निघून 95ला जायची इच्छा झाली. तिला वाटलं बाई यशोदेला मुलगा मला पण पाहायचा, पण तिनं तसंच जायला पाहिजे होतं. तिला वाटलं पोरीन लय भारी मेकअप केला, पोरीन लय भारी साडी नेसली. 95नी दुपारीच आंघोळ केली. नाव तिचं होतं मालू. त्या मालूनं नेमकं आंघोळ केली दुपारी. नवऱ्यानं तिच्या लग्नात तिला पैठणचा शालू दिला होता, लय भारी होता. चांदीच्या किनारी मोरपेसाचे पंख, कारखान्याचं चित्र होतं त्याच्यावर, कारखान्याचा भोंगा, अशोकाची झाडं, ऊस भरणाऱ्या बाया. तो तिनं शालू काढला. इकडे बघा, शालू काढला. नेमका त्या 95च्या डोळ्यानं धोका दिला. वय झाल्यामुळं शालू नेमका उलटा झाला. किनारपट्ट्यावर आल्या, मोरपेसाचे पंख खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटा झाला, ऊस खाली पडले, चाकं वर गेले, अशोकाच्या झाडाची पानं खाली आली, मुळं वर आली. चित्र बदललं. मालू नेसले उलटा शालू, मालू नेसले उलटा शालू. एवढ्यावर थांबली नाही. पोरीचा मेकअप पाहिला होता. मेकअपची पेटीच हाताला लागली. पहिल्यांदाच लाली लागली, लावायची होती होटाला, पण हाताना सल्ला कवादीला लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होताल, डोळ्यामध्ये काजळ लागलं होटाला. गप्पा नाही, प्रमाण सांगतो. होटो पे काजल नैनो में लाली, होटो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. मेकअपही उलटा झाला, शालू आधीच उलटा झालता. 95 रस्त्याला लागली. समोरून तिचा 110चा नवरा आडवा आला. त्यानं पाहिलं. मालू तर खाली आली. तो म्हटलं कुठं चाललीस मालू? ती म्हटली होय बाजूला असा जन्मभर आडवा आला. काय झालं, कुठं चाललीस? यशोदेच्या मुलाला पाहिला, नंदाच्या मुलाला पाहिला. अगं मालू तुझा मेकअप उलटा झालाय, शालू पण उलटा झालाय, मालूचं उत्तर घरी घेऊन जा. मालू म्हटली मालक, आता हा शालू नीट करण्यात आणि माझा मेकअप नीट करण्यात जर प्राण निघून गेला तर माझा देव पाहायचा असाच राहील. आपलं असंच झालं. या राहण्यात, या खाण्यात, या नटण्यात, या संसारापायी आपलं सगळं त्याच्यातच चाललं. कधीच पंढरीचा पांडुरंग पाहिला नाही, वृंदावनचा कान्हा पाहिला नाही, अयोध्येचा राम. असं करू नका. जेवढा वेळ मिळेल तेवढा थोडासा देवाला, देशाला, धर्माला द्या. दिवानं बनागड्या. भगतसिंह दिवानं झाला म्हणून नाव आहे.
शिवाजी महाराज दिवाने झाले म्हणून नाव आहे, जिजामाता दिवाणी झाली म्हणून नाव आहे. दिवाण बना. देव पाहण्यासाठी दिवाण्या झाल्या गवळणी. पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. 1:10 झाल्यामुळे देव रांगायला लागला. रांग तरंगणी चोरी तलोनी धावणी धरित्री गवळणी बांधती चरणी देते गाराणी यशोदे साजनी दैदुद भक्षुनी तमाल निले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा आळवा. मग तळवे तळ हात टेकीत देव रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला. याल तरी यारे लागे याल तरी यारीला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी. माझ्या माग माग या पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल सगळे गोपाळ एकत्रित आले. गावात खोड्या सुरू झाल्या. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी मुखा चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत हे गे बाई आम्हासी पावेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसू धिंगाणा. अशा गवळणी म्हणत जा. नाथ महाराजांच्या म्हणा, निळोबारायांच्या म्हणा, तुकोबारायांच्या म्हणा, ज्ञानोबारायांच्या म्हणा. काही म्हणायला पाणी घेते पाणी आणते कशाला म्हणतात? काय असं पाणी रे? कोणतं पाणी रे? रोजच भरू पाणी भरू आमचा जीव चालला ना. अशा गवळणी नाही म्हण. एक जण मला कीर्तनात प्रमाण दिलं. राधा रंगाण दिसते छान त्याच्या वेणीला गोंडे दोन. अरे दिदी इकडे गवळण आहे का महाराज? काही म्हणायचं राधेचं माझ्या म्हणायचं नाही. म्हणायचं असं भंगार म्हणायचं नाही. घशाचा कॅन्सर होईल तुम्हाला. चांगलं म्हणायचं. म्हणायचं तुम्हाला येणे एकले हो जाणेही शेवटी येणे एकले हो जाणेही शेवटी येते राहण्याची नाही कल्प कोटी येते राहण्याची नाही कल्प कोटी मिळिले धन तेही नसरे शेवटी मिळिले धन तेही नसरे शेवटी. म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी ओ आता घालावो याच्या पायावरी. निळोबारायांच्या म्हणा, नामदेवरायांच्या म्हणा. खूप गवळणी. मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लभेला. 100 म्हणू शकतो बघा. 100 गवळणी खूप आहेत. युट्यूबला नाव टाका अक्रूर महाराज साखरे. रोज ऐकत बसा. वेळ कमी आहे. मी का सांगतो अशा गवळणी म्हणत जा. गवळणीचे गाराणे ऐकले. यशोदेला काही पटत नाही. बाळ सगुण गुणाचं तान हळ दिसतय गोजिरवान काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी सावळा गे चिमणा माझा. असा आहे का माझा पोरगा? गवळणीत शोभे राजा एवढ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. आई ऐकत नाही. देवाला कळालं आपला 1:15 वाजल्यामुळं देवानं घरातच खोडी केली. आई नको गे आई नको गे आई मज मारू नको गे नाही नाही मी पाहिली माती पाहिली मार. अशा गवळणी म्हणा. इतक्या छान आहेत बघा. संपूर्ण असं वाटेल तुम्हाला. हो किती वेळ केलं तरी संपूर्ण असं वाटेल. एवढ्या गोड गवळणी. यशोदेला कळालं पोरगा खोडकर झाला. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना गोधने 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 चारावया जातो शार पाणी. गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना. आ घेऊन या गाई खेळे नंदाचा काना. लय गोड. विठी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना. गाई गोपाळ सवंगडी गवळणी अशा एकत्रित आल्या बघा. सगळं एकत्रित आलं की मग म्हणता येतं एके ठाई काला. हा एक विचार आहे. इथं कुणाला कुणाची जात माहित नाही. कोण किती श्रीमंत माहिती नाही. इथं सगळे बसलेले. तरुण काय ज्येष्ठ काय महिला काय मुली काय महाराज काय गायक काय सगळे एक विचारानं आले. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. काला भाविकाला मिळतो
दिवाणं बनावं लागतं. हो त्या आत्ताच्या मालू सारखं, हो श्रीदाम्यासारखं, मधुमंगल सारखं, पेंद्यासारखं, वाकड्यासारखं, बोबड्यासारखं असं भाविक झाल्या गवळणी आणि भगवंताला विचारणा केली आम्ही कुठपर्यंत खेळायचं देवा. 8 दिवस झाले आम्ही सगळे कीर्तनकार ऐकले, पंक्ती दिल्या, अन्नदान दिलं, आज एकत्रित आलो, थोडा प्रसाद आम्हाला द्या. भगवंतानं सगळ्यांच्या शिजोऱ्या एकत्रित घेतल्या आणि एकत्रित करून जो प्रसाद दिला, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि मग तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी 2 हात वर करा, सगळे करा. आता पुढच्या वर्षीच कीर्तन आहे, आता डायरेक्ट हात वर करा आणि सगळ्यांनी माझ्या माग भजन म्हणा. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. म्हणा म्हणा जय जय राधा रमण हरी बोल. काला मिळेल काला, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. म्हणा जय जय राधा रमण हरी बोल. 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 कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय, जय जय सिंगे लावी गेले दुरे होतो दिगाचे